हॅलो, आता आपण बघूयात विण दोघांतली ही तुटेना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटते की स्वानंदी सकाळी देवपूजा करत असते. तेवढं तिथे समर येतो. समरही हात जोडून उभा असतो. तेव्हा स्वानंदीचे पाय पडून झाल्यावर तिचं लक्ष समरकडे जातं. तेव्हा समरकडे बघून ती थोडंसं हसते. तेव्हा समर बोलतो की तुम्हाला एक विचारू, तुम्ही अशा का बघता माझ्याकडे? तेव्हा स्वानंदी बोलते हो नाही. तेव्हा समर बोलतो माझ्या नाकाला काही लागले? तेव्हा स्वानंदी बघते आणि बोलते नाही. तेव्हा समर बोलतो माझ्या मागे कोणी उभं आहे? तेव्हा स्वानंदी बघते आणि बोलते की मी काही तिरळी आहे का बघायला? तेव्हा समर बोलतो की मग तुम्ही असं का बघतात माझ्याकडे? मी काल पण नोटीस केलं, तुम्ही काल पण बघत होतात. तेव्हा स्वानंदी बोलते की अशा म्हणजे कशा? आणि मल्लिका पटकन यांचं डिस्कशन चालू असताना मल्लिकाला ऐकायला जातं आणि मल्लिका गुपचूप ऐकत असते की हे काय बोलतायत म्हणून. तेव्हा समर सांगत असतो की एखादा नामशेष झालेला प्राणी आपल्या समोर आल्यावर आपण कसं बघू त्याच्याकडे? किंवा गुलबकावलीचं फूल किंवा मुचकंदाचं फूल किंवा एखादा परग्रहावरचा प्राणी आपल्या समोर आल्यावर कसं बघू आपण त्याच्याकडे, तसं बघतात तुम्ही. तेव्हा स्वानंदीला हसायला तर ती बोलते की तुम्ही ना काय बोलाल याचा काही नेम नाही. तेव्हा आणि ती हसत हसत चालली जाते. तेव्हा समर बोलतो की तुम्ही ना कसं बघाल, काय बघतात याचाही काही नेम नाही आणि अशा का बघतात हे काही कळत नाही. हे सगळं मल्लिका चोरून ऐकत असते. तेव्हा मल्लिका बोलते गुलू गुलू गप्पा चालल्या आहेत का? घे घे हसून घे स्वानंदी, पण तुझं हसणं नाही धुळीला मिळवलं ना तर राजवाड्यांची मल्लिका नाही मी. इकडे स्वानंदीला रोहन फोन करतो आणि विचारत असतो की उद्या बाबांचा वाढदिवस आहे, तुला माहिती आहे ना? तेव्हा स्वानंदी बोलते की हो. तेव्हा त्यांचं डिस्कशन होत असतं. तेव्हा रोहन तिला सांगत असतो की सर येणार आहेत ना. तेव्हा स्वानंदी बोलते की आता मी विचारून बघते त्यांना सुट्टी आहे की नाही, त्यांना काम आहे की नाही बघते आणि कदाचित येतीलही ते. तेव्हा रोहन बोलतो की अगं विचारतेस काय, घेऊनच ये त्यांना. आणि स्वानंदी त्याला विचारते की जेवणाचं काय करायचं आहे, येताना मी घेऊन येते. तेव्हा रोहन बोलतो की आपण नंतर बघू. इकडे आनंद ऑफिसमध्ये एंट्री करतो. त्याचं सगळे स्वागताला उभे असतात. समरही त्याला फुलांचा बुके देऊन त्याचं स्वागत करतो आणि त्याला मिठी मारतो आणि बोलतो की या ऑफिसचा काळ आहेस तू. आणि समर केबिनमध्ये घेऊन जातो आनंदला. तेव्हा आनंद आल्यावर समर त्याला सांगत होता की तू नव्हतास ना, सारख्या भिंती वाटत होतात, नुसतं केओस झाला होता. तेव्हा आनंदही सांगत असतो की मलाही काही उमजेन असं झालं होतं, मी ऑफिसला येत नव्हतो म्हणून. ही आनंदला सांगत असतात की सर तुम्ही एकदा वेंडरशी बोलून घ्या. एक दुसरा सांगत असतो की ऑफिससारखं मॉरल डाऊन होत असतं म्हणून. तेव्हा असं अमरही बोलतो की अरे अरे तो आत्ताशी ना आला आहे, त्याला जरा थांबा बसू द्या. तेव्हा आनंद बोलतो की नाही नाही बोला बोला, मला हे ऐकण्यासाठी माझे कान तरसले होते. तेव्हा तो त्या एम्प्लॉईला बोलत असतो की वेंडरशी मी आज दिवसभरात बोलेल आणि काय रे तुमचं काय मॉरल डाऊन होत असतं सारखं कामाला लागा, फटके दिला का मी चला म्हणून ते लोक चालले जातात. इकडे स्वानंदी ऑफिससाठी तयारी करत असते. तेव्हा ती मनात विचार करत असते की समर राजवाड्यांना काय करू, बड्डेचं सांगू का, येतील का ते? तेव्हा ती फोन करते. तेव्हा ती समरला विचारते की काय करतायत, एक काम होतं तुमच्याकडे. तेव्हा समर फोन उचलता पहिले खूप उत्साहात असतो आणि बोलतो बोला मैत्रीण बोला. तेव्हा स्वानंदी बोलते की उद्या माझ्या बाबांचा वाढदिवस आहे. तेव्हा समर बोलतो की अरे वा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे, मग तर मोठ्याने सेलिब्रेट करायला पाहिजे. मी 5 स्टार हॉटेल बुक करतो, तुमच्या नातेवाईकांची लिस्ट द्या, आपण सगळ्यांनाच बोलूया. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही नाही अहो, माझ्या बाबांना 5 स्टार हॉटेल वगैरे असं काही आवडणार नाही. तेव्हा समर बोलतो की मग क्रूज बुक करू, मी क्रूज बुक करतो. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो श्वास घ्या, असं काहीही करायची गरज नाही आहे आणि प्लॅन हा जरा अचानक ठरला आहे, त्यामुळे तुमच्या कामाच्या आड येत असेल तर तसं काही नाही तुम्ही नाही म्हणू शकतायत. तेव्हा समर बोलतो की नाही नाही असं कसं, मी तुम्हाला शब्द दिला आहे ना, तर येतो मी. तेव्हा स्वानंदी बोलते की बरं, मी पण आता ऑफिसला जायची तयारी करते, संध्याकाळी जरा लवकरच येऊ म्हणते, बाबांसाठी गिफ्ट घ्यायला जायचं होतं. तेव्हा समर बोलतो हो का, मग ठीक आहे, मी पण येतो तुमच्याबरोबर गिफ्ट घ्यायला. कुठे गिफ्ट घ्यायला जाणार आहे सांगा मला, मी पण येतो. तेव्हा स्वानंदी एकदम शॉक होते समरचं वागणं बघून. तेव्हा स्वानंदी बोलते की ठीक आहे, मी तुम्हाला ॲड्रेस पाठवते. तेव्हा समर बोलतो की ओके. तेव्हा समर ओके डन असं बोलतो. तेव्हा स्वानंदी बोलते की मी ठेवते फोन आणि तिला खूप वेगळं वाटत असतं की, आणि तिला हसायलाही येत असतं आणि खूप छानही वाटत असतं आणि समरही खूप खुश असतो. इकडे समर आणि आनंद गप्पा मारत असतात. तेव्हा आनंद समरला बोलतो की स्वानंदीला ना काहीतरी गिफ्ट द्यायला पाहिजे. तेव्हा समर बोलतो की का उगाच. तेव्हा आनंद त्याला सांगत असतो की आपल्या मैत्रीचं क्रेडिट म्हणून, आपण जे काही इथे बसलो आहे ना तो तिच्यामुळे, म्हणून गिफ्ट द्यायला हवं. तेव्हा समर बोलतो मग काय द्यायचं? तेव्हा आनंद बोलतो की ते तू ठरव,
तेव्हा समोर विचार करायला लागतो. तेव्हा तो एका एम्प्लॉयला विचारतो की मला असं एखादं गिफ्ट सांगा की ज्याच्याने मॅडम खुश होतील. तेव्हा तो बोलतो की सर आता मी कसं सांगणार आहे. तेव्हा समोर रोहनलाही फोन करतो आणि बोलतो बहिणी ना तुझ्या ताईला काय आवडतं हे तुला माहीत नाही. तेव्हा रोहन बोलतो की अहो पण तिला सगळंच आवडतं आणि मुळात तुम्ही जर द्याल ना ते नक्कीच आवडेल तिला. हे सगळं समरला सगळं आठवतं आणि तो आनंदला बोलतो की एक वेळ देश कसं चालवायचं आणि त्याचं उत्तर नक्की मिळेल, पण बायकांना कुठलं गिफ्ट आवडेल याचं उत्तर नाही सापडणार. तेव्हा आनंद बोलतो की मैत्रीमध्ये कसली आली फॉर्मॅलिटी. तेव्हा समर बोलतो की हे तसं नाही रे, हे थोडं वेगळं आहे. तेव्हा आनंद शॉक होऊन बोलतो की थोडं वेगळं. तेव्हा समर बोलतो की तेव्हा आनंद बोलतो की अच्छा गाडी मैत्रीच्याही थोडं पुढे गेली आहे. तेव्हा समोर धुंदीत मान डोलावतो आणि नंतर बोलतो छे नॉनसेन्स, काही पण काय बोलतो. इकडे अदिरा आणि रोहन बाबांना काय गिफ्ट द्यायचं म्हणून विचार करत असतात. तेव्हा अदिरा एक एक गिफ्टचे नाव सुचवत असते. बुक्स, त्यांच्या चष्म्याची फ्रेम वगैरे सगळं काही सुचवत असते. कुर्त्याबद्दल सांगत असते, पण रोहन तिचं एक एक म्हणणं नाकारत असतो. तो बोलतो की बाबांकडे ढीगभर कुर्ते पडलेत, ते 4च कुर्ते घालतात. बुक्स म्हणशील तर बाबा म्हणतील की आधीचे बुक वाचा, हे बुक नवीन बुक कशाला. आणि चष्मा तर त्यांना जुनाच 20 वर्षापूर्वीची चष्म्याची फ्रेम आवडते. तेव्हा आदिरा बोलते की तू असं करत राहिला तर मग आपण कसं गिफ्ट घेणार आहे. तेव्हा आदिरा बोलते की आपण एक काम करूया, आपण मस्त बाहेर फिरायला जाऊया, नाहीतर त्यांच्या मित्रांना इन्व्हाइट करूया, त्यांच्या जुन्या मित्रांना सगळ्यांना. तेव्हा रोहनला ते आवडतं. तेव्हा रोहन बोलत असतो की कसं आहे ना आदिरा, आपण बाबांना किती फॉर ग्रँटेड पकडतो ना. आपण प्रत्येक वेळेस म्हणत असतो की माझे बाबा साधे आहेत, त्यांना काही आवडत नाही, पण मी त्यांच्याबरोबर इतकं बोलत असतो, किती वेळ गप्पा करतो, पण तरीही कधी त्यांच्या आवडीनिवडी, त्यांना काय आवडतं काय नको कधीच काढलं नाही. तेव्हा आदिराही बोलत असते की यू आर सो लकी की तुझे बाबा की बाबा आपल्यावर किती प्रेम करतात असं. तेव्हा तू त्यांच्याशी बोलू शकतो. तेव्हा आदिरा इमोशनल होते आणि बोलते की माझ्या बाबांना मी बघितलं पण नाही आहे की ते कसे असतील. तेव्हा रोहन तिला बोलतो की आदिरा, तेव्हा आदिरा बोलते की ठीक आहे म्हणून मला ना सगळं ग्रँड करायचं आहे. तेव्हा रोहन बोलतो की एक काम करू शकतो, आपण ताईला विचारूया, ती नक्कीच आपल्याला हेल्प करेल की बाबांसाठी काय गिफ्ट घ्यायचं म्हणून. तेव्हा आदिरा बोलते की बरं तू ते काम कर आणि मी इनडायरेक्टली बाबांकडनं त्यांच्या आवडीनिवडी काढून घेते. तेव्हा बोलतो ओ तू आता इनडायरेक्टली बाबांच्या आवडीनिवडी काढणार आहेस. तेव्हा आदिरा खुश होऊन जाते. सो आनंदी ऑफिसमधनं आलेली असते आणि विचार करत असते की काय गिफ्ट घ्यायचं म्हणून. थोडंच समर गाडी थांबवतो आणि बाहेर उतरतो. तेव्हा स्वानंदी बोलते की तुम्ही असे. तेव्हा समर बोलतो की अहो आपलं ठरलेलं होतं ना तेव्हा की आपण भेटणार आहेत म्हणून. तेव्हा स्वानंदी बोलते की हो पण मला नव्हतं माहीत तुम्ही एवढ्या लवकर येणार. तेव्हा समर बोलतो की मी एकदा शब्द दिला म्हणजे दिला, चला मग काय गिफ्ट घ्यायचं आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की काय. तेव्हा समर बोलतो की अहो बाबांना गिफ्ट घ्यायचं आहे ना. तेव्हा स्वानंदी बोलते की हो घ्यायचं आहे, पण काय गिफ्ट घ्यायचं तेच विचार करते. तेव्हा समर बोलतो त्यात काय विचार करायचा, एखादी सोन्याची चेन नाहीतर अंगठी घेऊया. तेव्हा स्वानंदी बोलते छे बाबांना सोनं आवडतच नाही. तेव्हा समर बोलतो की ठीक आहे मग लॅपटॉप किंवा मोबाईल. तेव्हा स्वानंदी बोलते की छे एवढे ते टेक्नोसेवी नाहीच आहेत आणि मुळात त्यांना टेक्नॉलॉजी नाहीच झेपत. तेव्हा स्वानंदी बोलते की दरवर्षी त्यांना काय गिफ्ट द्यायचं ना कळतच नाही. बायकांचं सोपं असतं हो. तेव्हा समोर बोलतो काही बायकांचं सोपं नसतं. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो एखादी साडी किंवा ड्रेस मटेरियल दिलं म्हणजे झालं. तेव्हा समोर थोडा शांत होतो आणि बोलते की बरं चला. इकडे समर आणि स्वानंदी गाडीत बसतात. तेव्हा समर बोलतो की बाबांना आपण एक गाडी गिफ्ट करूया. तेव्हा स्वानंदी बोलते की बरे आहात ना तुम्ही, बाबा जावयाकडनं एवढं मोठं गिफ्ट बाबांना झेपणार नाही. तेव्हा समर बोलतो की मग तेव्हा स्वानंदी बोलतो की नेहमीचाच प्रश्न आहे, तुम्ही नीट चांगलं सुचवा ना काहीतरी. तेव्हा समर बोलतो की आता मी सुचवलेलं मी काहीही सुचवेल आणि मला कसं माहिती तुमच्या बाबांना काय आवडते. पुस्तक देऊयात का. तेव्हा स्वानंदी बोलते ढीगभर पुस्तकं पडली आहेत. तेवढ्यात रोहनचा फोन येतो. तेव्हा रोहन फोनवर असतो. तेव्हा रोहन बोलतो की ताई मला काही सुचत नाही आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की अरे काय झालं रे, सगळं काही ठीक आहे ना. तेव्हा स्वानंदी पटकन स्पीकरवर फोन टाकते. तेव्हा स्वानंदी बोलते की आदिरा ठीक आहे ना. तेव्हा रोहन बोलतो की अगं ताई सगळं काही ठीक आहे, आपला नेहमीचाच प्रश्न ग तो, बाबांसाठी काय गिफ्ट घ्यायचं. तेव्हा स्वानंदी बोलते हो ना रे, मी आणि राजवाडे ही तेच विचार करतोय. तेव्हा समर बोलतो तेव्हा रोहन बोलतो की ताई सर तिथे आहेत का, माझं हाय सांग. तेव्हा समर बोलतो की हाय मी हाय इथेच. तेव्हा रोहनला हसायलाही येतं. तेव्हा रोहन सांगत असतो की आदिराने ते मिशनच हाती घेतलं आहे की बाबांसाठी काय घ्यायचं आणि काय नाही म्हणून.
तेव्हा स्वानंदी बोलते की अच्छा बाबा काय करतायत मग. तेव्हा रोहन बोलतो की तेच आपलं नेहमीचं त्यांची मैफिल चालू आहे, तेच त्यांचं महेश काळे यांचं गाणे वगैरे. तेव्हा स्वानंदी आणि रोहन शांतच बसतात. तेव्हा स्वानंदी बोलते की अरे समोरच उत्तर आहे ना, महेश काळेंची सगळी गाणी एकत्र करून मी नव्याने त्याच्यासाठी कॅसेट करू, म्हणजे बाबांचा जुना टेप रेकॉर्डरही बाहेर निघेल. तेव्हा रोहन बोलतो की कसं सुचतं गं ताई तुला एवढं. बरं एक काम कर, तू आता कॅसेट रेडी कर, मी बाकीचं सगळं आम्ही बघतो. आणि तेव्हा स्वानंदी बोलते की बरं बाय करते. तेव्हा स्वानंदी बोलते की हो सापडलं बाबा एकदाचं बाबांचं गिफ्ट. तेव्हा समरही स्माईल करतो. तेव्हा स्वानंदी बोलते की बाबांना नेहमी असं त्यांच्या फॅमिलीसोबत आणि महेश काळे यांच्या गाण्यासोबत बड्डे सेलिब्रेट करायला आवडतो. तेव्हा समोर बोलतो की फॅमिलीसोबत समजू शकतो पण त्यांच्या गाण्यांसोबत. तेव्हा स्वानंदी बोलते की हो त्यांच्या बड्डेच्या दिवशी ते पूर्ण वेळ मैफिलच भरवतात घरात अशी, आणि आम्ही त्यामुळे ऐकत असतो. तेव्हा समोर थोडा शांत होतो आणि बोलतो की महेशचं गाणं. तेव्हा स्वानंदी बोलते की हो असं मित्र असल्यासारखे काय बोलतायत, ते कितीही झाले तरी मोठे, ते वयाने जरी बरोबरचे असले तरी पण ते मोठे गायक आहेत. तेव्हा समोर बोलतो की हो तेच ते महेश काळे गायक. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.